मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तुमच्या घरात लावलेला आरसा हा तुमच्या अधोगतीचे कारण तर बनत नाही ना। आरशामुळे तुमची प्रगतीही होऊ शकते, त्याबरोबरच त्यामुळेच तुमची अधोगतीही होऊ शकते। आरशामध्ये सौभाग्य, धन, वैभव आणि आनंदाला आकर्षित करण्याची ताकद असते। परंतु जर तुम्ही आरसा ज्या ठिकाणी लावला असेल ती जागा वास्तुशास्त्रानुसार योग्य नसेल तर त्याचे वाईट परिणामही घरातील सदस्यांना भोगावे लागू शकतात। घरात जर आरसा चुकीच्या ठिकाणी लावला असेल तर त्याचा दुष्परिणाम खूप भयंकर होऊ शकतो। तुम्हाला हे बघावे लागेल की आरशाची योग्य दिशा कोणती व चुकीच्या ठिकाणी लावलेल्या आरशाचा दोष कसा दूर केला जाऊ शकतो। आरसा नेहमी उत्तर आणि पूर्व या दिशांना किंवा ईशान्य कोपऱ्यात लावावा। आरसा कधीही पश्चिम व दक्षिण या दोन्ही दिशांना लावू नये। याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आरशाचा गुणधर्म आणि तो म्हणजे परावर्तन। आरसा ऊर्जेला परावर्तित करतो, म्हणून जर तुम्ही आरशाला उत्तर व पूर्व या दिशांना लावाल तर दक्षिण व पश्चिम या दिशांकडून येणारी निगेटिव्ह ऊर्जा त्यातून परावर्तित होते आणि जर तुम्ही आरशाला दक्षिण व पश्चिमेला लावाल तर उत्तर व पूर्वेकडून येणारी पॉझिटिव्ह ऊर्जा त्यातून परावर्तित होईल। त्यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जीच राहील, म्हणून या दिशांवर लक्ष ठेवणे खूप आवश्यक आहे। उत्तर व पूर्वेला जर आरसा लावला तर यामुळे तुमच्या घरात धन, ऐश्वर्य, प्रतिष्ठा येईल, तुमची आर्थिक उन्नती होईल। दक्षिण दिशेला लावलेला आरसा तुम्हाला अपयश, गंभीर आजार यासारख्या कितीतरी समस्या तुमच्या पुढे आणू शकतो। आग्नेय कोपऱ्यात लावलेल्या आरशामुळे घरात कलह, विचारांमध्ये मतभेद आणि स्वभावात चिडचिडेपणा अशा गोष्टी घडू शकतात। पश्चिमेकडे लावलेल्या आरशामुळे तुम्ही आळशी होऊन कोणत्याही कामात मन न लागणे, सारखी आराम करण्याची इच्छा होणे अशा समस्या निर्माण होतात। त्यामुळे नोकरी धंद्यात तुमचे खूप नुकसान होईल। वायव्य दिशेकडे लावलेल्या आरशामुळे आपापसात मतभेद वाढतील, आपले नातेवाईक आपले शत्रू होतील आणि कोर्ट कचेरीपर्यंत जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। नैऋत्य दिशेला लावलेल्या आरशामुळे घरातील मुख्य सदस्याला घरी थांबण्याची इच्छा होणार नाही। घरातील मुख्य सदस्य जर घराबाहेर पडला तर लवकर घरी येणार नाही व अनावश्यक खर्च करत राहील। स्वतःला शक्यतो जास्तीत जास्त घराबाहेरच ठेवण्याचा प्रयत्न करेल व व्यर्थ गोष्टींवर खर्च करीत राहील। त्याबरोबरच घरातही अनावश्यक खर्च होत राहील। एका मागोमाग एक समस्या येत राहतील व तुम्हाला लक्षातही येणार नाही की हे असे कशामुळे होत आहे। आरशाला कधीही अंधाऱ्या खोलीत लावू नये। भुरकट व दूषित आरसा आपले जीवनही दूषित करून टाकतो। त्यामुळे आरसा नेहमी स्वच्छ व चांगलाच असावा। आरसा फुटला तर भाग्य फुटले अशी एक जुनी म्हण आहे। जर आरसा फुटला असेल तर लगेचच तो काढून त्या ठिकाणी दुसरा आरसा लावावा। रात्री झोपताना जर आपली बेड आरशात दिसत असेल तर त्यामुळे घरातील मुख्य सदस्य नेहमी तणावात राहील। जर पती पत्नीची बेड असेल तर दोघांमध्ये नेहमी वादविवाद होत राहतील व त्यांचे जीवन दुःखमय होऊन जाईल। जर व्यक्ती अविवाहित असेल तर त्याचे जीवन शारीरिक कष्टांनी भरून जाईल। याचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या शरीरातून निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते व ती आरशावर पडून परत ती तुमच्या शरीरावर परावर्तित होते। त्यामुळे तुमचे शरीर रात्रभर निगेटिव्ह एनर्जी आकर्षित करेल व सकाळी उठल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवेल, तुमचे अंग दुखू लागेल आणि जर वर्ष 6 महिने तुम्ही आरशासमोरच रात्रभर झोपत असाल तर तुमच्या शरीराचा एखादा अवयव निगेटिव्ह ऊर्जेने प्रभावित होऊन तुम्हाला खूप गंभीर रोगाला सामोरे जाऊ लागण्याची शक्यता निर्माण होईल। यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे जर पलंगाच्या अगदी समोर आरसा असेल तर रात्री तो आरसा पडद्याने झाकून द्यावा। घरात प्रवेश करताच अगदी समोरच मोठा आरसा लावलेला असेल तर त्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जीने प्रवेश करताच तो तिला परावर्तित करतो। त्यामुळे घर नेहमी दुःख आणि कष्टाने भरलेले राहते। जर अगदी दारासमोरच आरसा असेल तर तुम्हाला दाराचा उंबरठा उंच करून घ्यावा लागेल। त्याबरोबरच दारावर अष्टकोनी म्हणजेच 8 दिशांना परावर्तित होणारा आरसा लावावा। डायनिंग रूम म्हणजे जेवणाच्या खोलीत आरसा लावणे शुभ समजले जाते। ड्रॉइंग रूम म्हणजेच बैठकीच्या खोलीतही आरसा लावणे चांगले असते। बैठकीच्या खोलीत शक्यतो अष्टकोनी आरसा लावण्याचा प्रयत्न करावा, कारण अष्टकोनी आरसा हा 8 दिशांचे प्रतीक असल्याने त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो। जर आरसा चुकीच्या ठिकाणी लावला असेल तर त्याला तेथून काढून टाकणे हाच सर्वात चांगला उपाय आहे। यासारखे छोटे छोटे उपाय करून तुम्ही आरशाचे खूप फायदे मिळवू शकता।
यात तुम्हाला काही फोडतोड करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला फक्त एका चुकीच्या ठिकाणाहून उचलून आरसा दुसऱ्या योग्य ठिकाणी ठेवायचा आहे. यामुळे तुमचा वास्तुदोषही निघून जाईल व तुमच्या जीवनात येणाऱ्या संकटांपासूनही तुम्हाला मुक्तता मिळेल. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.